ची पेटी आहे 5,000 रुपये आणि बघा ही छोटी साईज आहे. ना पुढे आलेलं बघा इथे ना गुलछडी आहे. कशी किलो आहे? 60 रुपये किलो गुलछडी आहे बघा. वाटाणे 100ला किलो आहे. 20 रुपये किलो. 120 रुपये किलोला तुम्हाला ते लिंबू बघायला मिळेल बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो आहे कल्याण वेस्टला मित्रांनो. स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटावरती आहे ना मित्रांनो. कल्याण APMC मार्केट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. इकडे तुम्हाला भाजी मार्केट बघायला मिळणार आहे, तसंच फ्रूट मार्केट तुम्ही ते बघू शकतात. फुल बाजारसुद्धा आहे. सगळं काही आज आपण कवर करणार आहोत. होलसेल रिटेलचे भाव जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे कल्याणच्या APMC मार्केटमध्ये, म्हणजे भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत, मी पण पहिल्यांदा आलेलो आहे, तर संपूर्ण आजची डिटेल व्हिडिओ होणार आहे. आपण बघूया. बघा इकडे आहे ना आपल्याला टॅमॅटो वगैरे असे बघायला मिळतात आहेत. तसंच तुम्ही इकडे वांगी बघू शकतात. मक्के तुम्हाला इथे बघायला मिळतील. मक्के पण आहेत बघा. द्राक्ष आहेत. परत पुढे आपण आलो ना तर इकडे आपल्याला कोथिंबीर वगैरे बघायला मिळेल. ते कोथिंबीर पण आहे. कशी आहे कोथिंबीर? 20 रुपये जोडी. 20 रुपये जोडी. आणि हे काय आहे दादा? पालक. कसे आहे पालक? 10 रुपयाला पालक. तर तुम्हाला अशी जोडी बघायला मिळेल बघा. कोथिंबीर आणि पालक पण आहे. पण आलो ना, अशी हिरवी मिरची आहे. ही कमी तिखट आहे. आलं पण आहे. तिखट मिरची पण आहे. दादा काय भाव आहे याचा आल्याचा? आलं 150 रुपये किलो. 2.5 किलो. ओके, 150 रुपये 2.5 किलो. आणि कमी तिखटची भाव याचा काय मिरचीचा? 1 किलो 60 रुपये आहे. तर असे तुम्हाला आहे ना इकडे मिरची वगैरे बघायला मिळते बघा. इथे ते आपण बघतोय तर आहे बघा. गवारची भाजी आहे. कशी आहे ही? 40 रुपये. आणि पापडी ते पण 40 ला किलो. पापडी आहे 40ला आहे. इथे गवार पण आहे 40 रुपये. ना पुढे आलेलो आहे. फरस बी बघू शकतो बघा. कशी आहे दादा? 30ला अर्धा. वाटाणे 100ला किलो आहे. बरं. गवार कशी आहे ही? ओके, 60ला किलो 30ला अर्धा आहे. वांगा आहे. वांगा कसे दादा? 20 रुपये किलो. आणि काकडी 20ला किलो. ओके, तर तुम्ही ते बघू शकता या दादांकडे आहे आणि त्यांचा स्टॉल आहे बघा. J63 आहे. ओके, जर तुम्हाला भाजी घ्यायची असेल, आपल्याकडे होलसेल भेटते ना? रिटेल आणि होलसेल दोन्ही मिळतात. ओके, होलसेल रिटेल दोन्ही मिळतात दादांकडे. तर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर J63ला तुम्हाला यायचं आहे दादांकडे. पुढे आलेलं बघा. इथे लिंबू आहे. कसे लिंबू? 120 रुपये किलो. 120 रुपये किलोला तुम्हाला इथे लिंबू बघायला मिळेल बघा. लिंबू पण आहे. आणि तुम्हाला जर लिंबू घ्यायचं असेल ना तर 82च्या इकडे तुम्हाला इकडे यायचं आहे. आलो ना तर इकडे तुम्हाला शिमला मिरची, अशी कोबी वगैरे बघायला मिळेल. पण तर तुम्ही ते कारली पण बघू शकता बघा. कारली आहे त्यांच्याकडे. इथे काकडी वगैरे पण आहे. कारली आहे. तसं इथे भेंडी पण आहे बघा. भेंडी तुम्हाला इथे बघायला मिळेल. आलो ना तर असे तुम्हाला दुधी पण बघायला मिळतील. होलसेल आणि रिटेल भावामध्ये तुम्ही ते बघू शकतात. पुढे आलेलो आहे. इकडे ना अशी लसूण बघायला मिळते सोललेली. दादा कशी आहे? 140 रुपये किलो. बरं. आणि छोटी 100 रुपये किलो आहे छोटी बघा. लसूण आहे. तसंच आपल्याला इथे ना टॅमॅटोही बघायला मिळतात आहे. त्याचा काय भाव आहे टॅमॅटोचा? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो तुम्हाला इथे टॅमॅटो बघता येणार आहे. तसं बघा इथे ना छोटी लसूण आहे ही. ओके, छोटी आहे. आणि ह्याची साईज बघा मोठी आहे. मोठी लसूण आहे. दादा काय किंमत आहे यांची? 140 रुपये किलो, 120 रुपये किलो. आणि दादा बटाट्याचा काय भाव आहे आपल्याकडे? 100ला 5-5 किलो आहे मित्रांनो. बघा बघू शकतात. कांदा आणि बटाटा आहे. 100ला 5 किलो आहे. आणि जर तुम्हाला हे असं काही घ्यायचं असेल, टॅमॅटो, कांदा, बटाटा वगैरे, तर तुम्हाला यायचं आहे J113ला मित्रांनो यायचं आहे. दादाचं शॉप आहे इकडे. दादा आपला टायमिंग काय असतो इकडे मार्केटचा? सकाळी 7 ते दुपारी 5. सकाळी 7 ते दुपारी 5. आणि सोमवार ते रविवार चालू असतं ना? ओके, डेली चालू असतो. सोमवार ते रविवार मित्रांनो चालू असतं. जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर J113ला तुम्हाला इकडे यायचं आहे. ते आलेलो आहे ना आपल्याला. सोललेली लसूण बघायला मिळते. दादा कशी आहे? ओके, 120 रुपये पॅकेट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सोललेली लसूण. आता पण पुढे आलेलो आहे बघा. इथे ना भेंडी बघायला मिळते. 40 रुपये किलो आहे मित्रांनो. 100ला 2.5 किलो आहे. परत आपण इथे पुढे बघितलं ना, हे काय मित्रा? पडवळ. कशी आहे ही?
₹50 किलोला तुम्हाला पडवळ बघायला मिळणार आहे. हे काय फाफड़ा फाफड़ा पापडा कसा? फरसी और पापड़ी ओके, फरशी आणि पापडी कसे आहे? ये 40 रुपए किलो हे पण 40 रुपये किलो हे 50 रुपये. ₹50 किलो. बरं. आणि हे काय आहे? चवळी 40 रुपये किलो चवळी. ओके 40 रुपए किलो शिमला 40 रुपए ओके, शिमला आहे 40 रुपये किलो आहे. शिमला बघा इथे बघू शकतो. आणि शेंगा 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 कशा आहेत? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. बरं, हे काय? बोलली तोंडली कशा आहे ते? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. आणि आंबा कोणता आपल्याकडे? तोतापुरी. तोतापुरी. ओके, तोतापुरी जरा दाखव ना एक. बघा आहे ना, तोतापुरी आंबे आलेले आहेत आपल्या कल्याणच्या APMC मार्केटमध्ये. काय किंमत असेल? प्राईस 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. ओके, 40 रुपये किलो आहे. कच्चे आहेत. तर तुम्हाला घरासाठी पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. आणि तसंच आपल्याला आहे ना गाजर पण आहे बघा इथे बघायला मिळतात. गाजर कसे मित्रा? गाजर आहेत गाजर. छोटी साईज आहे. कशी आहे? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो आहे. आणि दुधी आहे. कसं आहे हा दुधी? 30 रुपये किलो. ओके, 30 रुपये किलोला दुधी वगैरे आहे. ओके, आणि या दादाचा बघा मित्राचा स्टॉल आहे. तर स्टॉल नंबर काय आपला? 10 नंबर. मित्रांनो, आता आपण जे बघितलं आहे ना, तर जे 122ला तुम्हाला यायचं आहे. जर तुम्हाला याच्यातली काही भाजी वगैरे घ्यायची असतील, तोतापुरी आंबा वगैरे पण आलेला आहे दादांकडे, तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकतात. इथे पण पुढे आलेलं आहे. कोबी आहे आणि फ्लावर आहे. कसे आहे दादा फ्लावर? फ्लावर 30 रुपए किलो 30 रुपये किलो. आणि कोबी 20 रुपए किलो 20 रुपये किलो. ओके, कोबी आणि फ्लावर 20 रुपए किलो ओके. काकडी पण आहे 20 रुपये किलो. आणि टॅमॅटो कसे आहे दादा? 20 रुपए किलो 20 रुपये किलो. बरं, तुम्हाला फ्लावर वगैरे, कोबी आहे, काकडी आहे, टॅमॅटो दादांकडे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही बघा 44ला तुम्हाला इकडे यायचं आहे. RR 44 म्हणून बघा RR लिहिलेलं आहे. 44ला तुम्हाला यायचं आहे. आणि इकडे आपल्याकडे रिटेल पण मिळतं ना? ओके, रिटेल होलसेल दोन्ही ह्याच्यामध्ये मिळतं. तर आता आपण आहे ना पुढे कांदा आणि बटाटा मार्केटमध्ये आलेलो आहे. तुम्हाला इकडे बघा खूप सारे असे कांदे इथे बघायला मिळते. सगळीकडे कांदे वगैरे आहेत. कांदे तुम्ही सुके कांदे बघू शकता. ते बघा सुके कांदे वगैरे आहेत. तुम्हाला असे होलसेलच्या रेटमध्ये घ्यायचे असतील ना तर तुम्ही इकडे येऊ शकतात. होलसेलच्या रेटमध्ये पण तुम्हाला इथे कांदे बघायला मिळतील. बघा इथे बटाटे वगैरे पण आहेत. आहे ना, कल्याणच्या फ्रूट मार्केटमध्ये आलेलं आहे, त्याच्या बाजूलाच आहे. आणि इकडे आपल्याला बघा आंबे बघायला मिळतात आहेत. तसंच इकडे आपल्याला सफरचंद आपण इथे बघू शकतो. बघा सफरचंद पण आहे. नाही इकडे आहे ना देवगडचा हापूस बघतो आहे. 5 डझनची पेटी आहे 5000 रुपये. आणि बघा ही छोटी साईज आहे. ही छोटी साईज आहे. ही किती डझन आहे? हे 60 डझन आहे. ओके, हे कोणचा फ्रूट आहे? पेयर पेर. याची काय प्राईस असेल? इसका 2600 2600. आणि ते 1100 1100. ओके, तर इकडे बघा आंबे पण आहेत. इथेही आंबे आहेत. हे बघा तुम्हाला जर अशा सिंगल पाहिजे असेल 850 रुपये डझन आहे ते. आंबे बघू शकता. फळ देवगडचं आहे. देवगड ओके, आणि हे द्राक्ष कसे आहे? हे 850 850 रुपये किलो. 850 रुपये किलो बॉक्स. 850 रुपये बॉक्स आहे. 9 kg बरं, 9 kgचा बॉक्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसं ते बघा सफरचंद आहेत. कसे ते? 4000 रुपये का 19.5 kg आहेत. 4000 रुपये आहेत. हा पण आहेत बघा. वेगवेगळी क्वालिटी आहे. तुम्ही याच्यामध्ये व्हरायटी बघू शकता. बघा इथेही सफरचंद आहेत. ओके, पुढे बघितलं तर इथेही आपल्याला आंबे बघायला मिळतात आहेत. तर इथे तुम्ही आंबे वगैरे बघू शकतात. तसंच आपण इथे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला असे पपई वगैरेही बघायला मिळते. बघा इथे पपई वगैरे पण आहेत. पुढे आलेलं इथे आपल्याला ना तोतापुरी आंबा बघायला मिळतो आहे. काय भाव आहे याचा? 60 रुपये किलो आहे तोतापुरी. हा बदाम कसा आहे? 120 रुपये. ओके, आणि हा कोणता आहे? दशेरी. कसा आहे हा? 120 रुपये. आणि हे काय आहे? मोसंबी. संत्रा कसा आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. ओके, इथे आपल्याला हे असं बघायला मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर L38 वरती तुम्हाला यायचं आहे. APMC मार्केट कल्याणला फळ बाजार फ्रूट बाजारला. बघा इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बघताय ना किवी फ्रूट्स बघायला मिळतात आहेत. 60 रुपयाला तुम्हाला 3 बघायला मिळणार आहेत. आणि असे 4चं पण पाकिट आहे. हे 4चं कसं आहे? 50 रुपयाला 4 किवी फ्रूट तुम्ही बघू शकतात. पुढे आलेलं इथे आपल्याला ना कलिंगड बघायला मिळतात आहे. 20 रुपये किलो भाव आहे. पुढे आलो आहे ना तर इथे आपल्याला नारळ बघायला मिळतात आहे. 25 पासून सुरुवात आहे. 25, 30, 35, 40, 50 असे तुम्हाला इथे ना नारळ बघायला मिळते.
तसं इथे पुढे आपल्याला लसूण वगैरे पण बघायला मिळेल. लसूणचा काय भाव आहे? लसूण 200 रुपये लसूण आहे बघा. इथे ना नारळ वगैरे पण आपल्याला बघायला मिळतील. पुढे आलेलो आहे बघा. हे 23 रुपयाला आहेत बघा नारळ आहेत. हे 35 आहे ना? हे 35 रुपयाला बघा. किती मोठा नारळ आहे. तसंच पुढेही बघा इथेही आपल्याला नारळ बघायला मिळतील. हे कसे दादा? 30 रुपयाला आहेत नारळ बघा. तुम्हाला जर नारळ घ्यायचे असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकतात. कल्याणच्या आपल्या या FMC मार्केटमध्ये तुम्हाला असे नारळ पण बघायला मिळतील. पण आहे ना कल्याणच्या या फुल बाजारमध्ये आलेलो आहे, फुल मार्केटमध्ये आलेलो आहे. इथे आपल्याला झेंडूची फुलं वगैरे बघायला मिळतील. हे बघा अशी सफेद फुलं पण आहे. ओके, अशी पिवळी पण आहे. दादा याचा काय भाव आहे झेंडूचा? कितीला आहे? 20 रुपये आहे. ओके, 20 रुपयाला आहे. ते 20 रुपये आहे बघा. इथे 20 रुपये आहे. तसंच आहे बघा. इकडेही आपल्याला बघायला मिळतात आहे व्हाईट. व्हाईटमध्ये पण आहेत. तसंच इथे पुढे आलात तर इथेही आपल्याला सगळ्या प्रकारचे जास्त करून ना तुम्हाला पिवळा आणि ऑरेंज असेच तुम्हाला इकडे झेंडू बघायला मिळतील. हे बघा पिवळ्या आणि ऑरेंजचेच तुम्हाला जास्त करून इथे झेंडू बघायला मिळणार आहेत. तसंच इथे पुढे आलात ना तर इथेही आपल्याला गुलाब बघायला मिळतील. दादा कसे गुलाब? 80 रुपये किलो गुलाब बघायला मिळतील. आणि कसे झेंडू? 10 रुपये किलो. 10 रुपये किलोला तुम्हाला असे झेंडू बघायला मिळतील. तसं आहे बघा. पुढे पण आलात ना इथेही आहे. आणि पुढे आपण बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची फुलं अजून बघायला मिळतात आहेत बघा. तर सकाळचा इथे बाजार असतो. आता एक वाजला आहे साधारण. तरी पण आपण आता बघूया, कवर करूया. आपल्याला जमेल तेवढं दिसते तसे बघा. इकडे तुम्ही मोगरा वगैरे बघू शकतात. मोगरा वगैरे पण आहे. पण ना पुढे आलेलं बघा. इथे ना गुलछडी आहे. कशी किलो आहे? 60 रुपये किलो गुलछडी आहे बघा. हे बघा एक सफेद. हे कसं आहे सफेद फूल? 40 रुपये किलो बघा. इथेही आहेत. तुम्हाला जास्त करून सगळी झेंडूची फुलंच्या मार्केटमध्ये बघायला मिळतील ना. 60 रुपये किलो आहेत. हे बघा पिवळ्यामध्ये घेतलात तर तेही तुम्हाला इथे 60 रुपये किलोने बघायला मिळणार आहे. आलेलो आहे. हे कोणते फुल आहे? अस्टर आहे ना. कसे ते? 40 रुपये पाव आहेत. हे कसे? 30 पाव. ओके, सफेदमध्ये पण आहेत बघा. याच्याकडे वेगवेगळे व्हरायटी आपल्याला फुलं बघायला मिळत आहे. तिकडे गुलाब पण आहे. पाकळ्या कशात गुलाबाच्या? हां 150 रुपये किलो आहे. 40 रुपये पाव आहे बघा. इथे पुढे पण आपण बघितलं ना इथे आहे. दादा हे कसे आहेत व्हाईट? 100 रुपये. ओके, हे 100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. ओके बरं. हे 80 किलो. बरं, हे 100 रुपये का? ओके, 100 रुपये छोटे आहेत. ओके, मोठे पण आहे 100 रुपये. 40 रुपये किलो आहेत. बरं. ओके बघा पाकळे आहेत गुलाबाच्या 100 रुपये किलो आहेत. ओके ओके, बिना ज्याला सुगंध नाही ते पण 100 रुपये किलो आहे. बरं, दादांचा हा स्टॉल इकडे. टायमिंग काय दादा आपल्या शॉपचा? टायमिंग 3 बजे रात से रात को 9 बजे. ओके, 3 ते 3 बजे से रात को 9 बजे. 9 वाजेपर्यंत दादांचा हा स्टॉल इकडे असतो. होलसेल रिटेल दोन्ही आहे ना? ओके, होलसेलमध्ये आहे. तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकतात. थँक्यू. पुढे आलेलं आहे बघा. इथे आपल्याला ना गुलाबाचा पूर्ण असा गुच्छा दिसतो आहे. दादा कसा? 50 रुपयाला. बघा पुढे आपल्याला इकडे हेही बघायला मिळतात फुलं. ह्याची काय नाव आहे दादा? शर्बेरा. कसे आहे ते? 50 रुपयाला ना? ओके, 50 रुपयाला आहेत. तुम्हाला काही जर बुके वगैरे करायचं असेल ना त्यासाठी लागणारे ही फुलं आहेत इकडे. आलेलं इथे आपल्याला ना मोगरा बघायला मिळते. कसं आहे? 200 रुपये किलो मोगरा आहे. मित्रांनो पुढे आपण आहे ना फुल मार्केटमध्ये आलेलं आहे. असं तुम्ही हार बघू शकता. जर तुम्ही गाडी वगैरे मोठी घेत असाल ते बघा मोठा हार आहे. जवळजवळ मला वाटतं 4 फूट असेल, 3.5 वगैरे. 1000 रुपये किंमत आहे बघा. पुढे इथे आपल्याला ना सगळे हाराचे दुकान बघायला मिळणार आहे. सगळ्या प्रकारचे तुम्ही ते हार बघू शकता. ते बघा हार बघायला मिळतील. पुढे आहे ना बघा 10-10 रुपये नोटींचा पण असा हार बघायला मिळतोय. ह्याची काय किंमत आहे? कितीला आहे? 500 रुपये बनवाई है, नकली है. नकली आहे. असली ला के देंगे तो बना के मिलता है. ओके, हे नकली आहेत काय? ओके, नकली नोटांचा आहे 10-10 रुपयाचा. लगाया है ना. सॅम्पल लावला आहे. ह्याची किती? 500 रुपये किंमत आहे. 500 500 रुपये किंमत आहे. बनवाई 500 है, नोट ला के देना पड़ेगा. ओके, बनवायचे 500 रुपये आहेत. तुम्ही जसं नोट लावून आणून देणार ना 500 200 100 कौन सा भी नोट.
ओके 100 200 500चे तुम्हाला इथे असे आहे ना हार बनवून मिळेल बघा. आणि त्यांचा बघा धरम फ्लॉवर्स आणि एकविरा फुल भंडार म्हणून आहे, तिकडे त्यांचंही असं स्टॉल आहे छोटा. पण आलेलो आहे ना तर चाफा बघायला मिळतो आहे. कसं आहे दादा चाफा? 50 ला 20 ला ओके 50ला 3 20ला 1. आणि हा पाकिट 120ला तुम्हाला असं बघा चाफ्याचं पाकिट बघायला मिळेल. गुरुवारी आपल्याला स्वामींना लागतोच, तर असं तुम्ही इथे बघू शकता. ही बघा इथे वेणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. दादा ही वेणी आहे ना, कशी आहे? 80 रुपये 80ला 1. बरं. आणि या ते 60 ला ओके या 60 रुपयाला 1 आहे बघा. 60 रुपये आहे. ही एक आहे, ही गुलाबाची एक आहे. ही गुलाबाची कशी आहे दादा? 80 रुपये. ओके 80 रुपये आहेत. आणि हे बुकेसाठी लागतात ना, केसामध्ये पण लावू शकतो. ओके काय किंमत आहे यांची? काडी आहे ते 100 रुपये एक काडी. 100 रुपयाला 1 काडी. अरे 100 रुपयाला 1 काडी आहे बघा. इकडे हा मोगरा आहे ना, हे मोगऱ्याचा गजरा पण आहेत. हे असे वेण्या पण आहेत. ह्या कशा आहेत दादा वेण्या? 20 ला 1 50 ला 3. 20ला 1 50ला 3. ओके 20ला 1 50ला 3 आहे मित्रांनो. आणि इथे पुढे बघायला तर गुलाबाचा गुच्छ बघायला मिळतो आहे. हा कसा दादा? 100 रुपयाला 1 बंडल आहे. किती असतात? 22 20. ओके 20 मिळणार तुम्हाला 100 रुपयाला. आणि ते आपण पुढे बघितलं, हे कोणते आहेत? सूर्यफूल आहेत ना, सनफ्लावर. ओके 150 रुपयाला 1 आहे बंच. ओके 150 रुपयाला बंच आहे. तर अशी काही फुलं घ्यायची असतील ना तर दादाच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकतात. पण आहे ना इथून आतमध्ये जाऊया. हे बघा इकडे आहे ना या मार्केटमध्ये हार वगैरे बनतात, म्हणजे फ्लावर सगळं फुलांचाच बाजार आहे बघा. सफेदमध्ये पण आहे, आता वेडिंग सेक्शन चालू आहे, लग्न सराई. तर असे तुम्ही हार इथे असे बघू शकता. छोट्यामध्ये पण आहे बघा हार. आपल्याला इथे असे बुके पण बघायला मिळतील. कसे बुक आहे? 300 रुपये. आणि हे कसे आहेत? 150 रुपये आणि 300 रुपये आहेत हे बघा. आणि जर तुम्हाला असं गाडीवर तयार करून पाहिजे असेल ना तर ते बघा इथे तयार करून देतात. केलं आहे ना हे बघा इथे सगळे आपल्याला जे 4 व्हीलरसाठी आपण हार वगैरे घेतो ना ते आपल्याला बघा हार इथे बघायला मिळतात आहे. सगळे मोठे मोठे हार तुम्ही इथे बघू शकता. बघा असे मोठे मोठे हार पण आहेत इथेही बनवलेले आहे बघा. लग्नासाठी वगैरे पाहिजे असेल ते वगैरेसाठी लागणारे पण हार आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. घरासाठी लागणारे हार तुम्हाला पाहिजे असतील ना तर 30 रुपयाला पण आहे. ओके असे मोठेही हार तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे बघा वेडिंगसाठी जर लागणार असेल तर हे दादा कसे आहेत? रुपयाला 1 आहे बघा. जर आता लग्न सराई चालू झाली आहे तर तुम्ही असे हार घेऊ शकता. तिकडे इथेही आपल्याला बघायला मिळत आहे. सगळे वेगवेगळे डिझाईन्स व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता हारांची बघा. वेगवेगळ्या फुलांनी बनवलेले आहे. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे ना फुल मार्केट, फ्रूट बाजार, तसंच आपल्याला भाजी मार्केटही कव्हर करता आलं. कांद्यांचे भाव जाणून घेतले, नारळ वगैरे सगळं काही ऑल ओव्हर तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. कल्याणचं APMC मार्केट आज आपण कव्हर केलं. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.